धार्मिक नेत्यांचं प्रत्येक वक्तव्य हे समाजावर परिणाम करत असतं आणि त्यामुळे जैन मुनींनी वापरलेली शस्त्रांची भाषा तरुण पिढीवरती काय परिणाम करणार, तसं संघर्ष सोडवण्यासाठी संविधान आपल्याला कायदेशीर आणि अहिंसात्मक मार्ग देतं. मग अशा क्षणी हिंसक पर्यायाचा उल्लेख करणं कितपत योग्य आहे? दरम्यान सरकार आणि न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध असहमती नोंदवायची असेल तर सार्वजनिकरित्या संतुलित आणि जबाबदार पद्धतीनेच ती मांडणं आवश्यक नाही का? अशा विविध प्रश्नांवरती चर्चा करण्यासाठी आज आपण आमंत्रित केलेला आहे जैन महासंघाचे अध्यक्ष ललित गांधी यांना, मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख, मुंबई महापालिकेतील माजी नगरसेवक पूर्ण दोशी, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि डॉक्टर गौरव चौबलही आपल्या सोबत असतील. कारण शेवटी आरोग्य विषयासंदर्भातही यामध्ये चर्चा होणं तितकंच आवश्यक आहे. सर्व मंडळींचं मी यावेळेला स्वागत करतो या चर्चेमध्ये आणि सुरुवात मुंबई महापालिकेतील माजी नगरसेवक पूर्ण दोशी यांच्यापासून सुरुवात करेल. पूर्ण दोशी जी, एका बाजूला जैन समाज हा अहिंसेसाठी ओळखला जातो, मात्र ज्यावेळेला जैन मुनी हाती शस्त्र घेण्याचा मार्ग स्वीकारण्याची ज्यावेळेला मागणी करताना दिसतात किंवा तशा प्रकारची प्रतिक्रिया देताना दिसतात, याचा समाजावर किती मोठा परिणाम होईल याचा त्यांनी विचार केलेला होता का? जे काय आपण अहिंसेच्या मार्गाने सोडवण्याचा प्रयत्न करतोय त्यावेळेला अशा प्रकारे शस्त्रांची भाषा एखाद्या मुनींच्या तोंडी शोभते का? पूर्ण दोशी. नमस्कार. नमस्कार. आपल्याला आणि आपले सर्व डिबेटला गेस्टनी जॉईन केलं त्या सर्वांना सर्वात अगोदर मला दिलगिरी व्यक्त करायची आहे. रविवारच्या दिवशी बोलताना मी एका विधान परिषद सदस्य त्यांना एकीकरीच्या नावाने माझ्या तोंडातनं निघाला होता. तर ते आमचे सन्माननीय विधान परिषद सदस्य मनीषाताई यांनी जे माझ्या तोंडातनं निघाला होता चुकून, त्याच्यासाठी मी माझी दिलगिरी व्यक्त करतो जाहीरपणे. आता आपण येऊया जे मुद्दा चालू आहे, जे प्रश्न चालू आहे, आणि याच्यावर आपण मला वाटते विचारलं आहे आपण की जे जैन मुनी संत आमचे जे आहे महात्मा त्यांच्या तोंडातनं जे वक्तव्य निघालं त्याच्यावर आपण मला विचारताय, बरोबर आहे? हॅलो, बोला ना. हो. तर त्याच्यामध्ये असं होतं, असं आहे की ते महात्मा आहेत, त्यांना पॉलिटिक्स आणि पॉलिटिकली करेक्ट बोलायचं त्यांना ध्यान राहत नाही. जेव्हा एक जैन मुनी म्हणतो की मी शस्त्र घेईल, तर एक जैन मुनीचा सर्वात मोठं जे शस्त्र असतो तो त्याच्या अमरण उपासनचा उपयोग करणार आहे, असा एक संदेश दिला जातो. की जेव्हा ते म्हणतात की मी शस्त्र घेणार, म्हणजे त्यांच्याकडे एकच शस्त्र असतो, एक आहे उपोषणवर बसणं, आणि ब्रह्मास्त्र जे म्हटलं जातात मुनींच्या हातात ते असते अमरण उपोषण करणं. बरं, हे ते भाग आहे. तर त्याच्या ते मिसइंटरप्रिटेशन झाला आणि त्यांनी आमचे गुरुभक्तांनी त्यांनी याच्यावर ज्यांचे दुखवलं आहे त्याची माफी सुद्धा मागितली आहे जाहीरपणे कितीतरी चॅनलमध्ये, आणि असं सांगितलंय त्यांनी की त्यांच्या म्हणण्याचा अर्थ होता की आमच्या जे ब्रह्मास्त्र आहेत एक जैन मुनीकडे तो असतो अमरण उपोषण, ते त्याचा उपयोग करणार जर न्याय नाही भेटला, किंवा जे लोक कोर्टात गेली आहेत किंवा जे आमचे सरकारतर्फे जे त्यांनी मुद्दे मांडले आहेत ते हे सिद्ध करू शकले नाही की कबूतर मुलं किंवा नुसतं कबूतर मुलं या रोग होतो. तर असा जर ते सिद्ध करूच दाखवल की नुसतं कबूतर मुलं हा रोग होतो, इट इज एक्सेप्टेबल टू अस. बट जर असा आहे की त्याच्यामध्ये 70 पेक्षा अधिक कारण आहे ज्याच्याने होऊ शकतो, पक्षीच्या ड्रॉपिंग्सनी होतो. आता पक्षीमध्ये हजारो पक्षी असतात, त्याच्यातला एक कबूतर आहे. अजूनपर्यंत आता आमच्याकडे माझ्याकडे आरटीआय मधले सर्व पेपर्स आहेत, केईएमनी दिलेले, लोकमान्य टिळकनी दिलेले, आणि आपले हॉस्पिटलचे. तुम्ही त्या ठिकाणी स्पष्टीकरण देताय मुनींच्या बाजूनं, दुसरीकडे तुम्ही आकडेवारी सांगता. या आकडेवारीवरती आपण पुन्हा एकदा बोलणार आहोत आपल्या सर्व मान्यवरांशी. मात्र तत्पूर्वी डॉक्टर सुद्धा आपल्यासोबत आहे. डॉक्टरांकडे जाण्याआधी यावेळेला ज्या प्रकारे मराठी एकीकरण समितीने सांगितलेलं आहे, जर शस्त्र हाती घेण्याचं जर
बोललं गेलं किंवा तशा प्रकारची वक्तव्य केली गेली तर त्याला जशास तसं उत्तर दिलं जाणार आहे. गोवर्धन देशमुखजी, जे मगाशी पूर्ण दोषी यांनी स्पष्टीकरण दिलं ते तुम्हाला मान्य आहे का? दुसरीकडे अगदी काही दिवसांपूर्वी दादरमध्ये झालेला संघर्ष आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्या ठिकाणी ज्या प्रकारे कबूतरखाना हा झाकून ठेवण्यात आलेला होता, त्या ठिकाणी शस्त्रांचा वापर केला गेला, हे अवघ्या महाराष्ट्रानं आणि देशानं देखील पाहिलं गेलं. उद्यापर्यंत जर पुन्हा एकदा शस्त्रांची भाषा झाली, तुमचं उत्तर कशा प्रकारे असेल? गोवर्धन देशमुख. महाराष्ट्राचा माझा जैन बांधव हा कधीही उग्र स्वरूपाचा नव्हता हं. आणि कधीही त्यांनी अशा प्रकारची भाषा किंवा असे आंदोलन मोर्चे यामध्ये तो कधीही पडला नाही. हं. महाराष्ट्रामध्ये गेल्या अनेक वर्ष सर्वात जास्त जैन समाज हा महाराष्ट्रामध्ये आहे आणि जैन समाज हा आपल्या सोबत म्हणजे आम्ही धर्माचा किंवा प्रांताचा किंवा एक भाषिक म्हणून असं कधीही भेदभाव नव्हता. बरं. परंतु हल्ली काय झालंय, एका विशिष्ट पक्षाच्या बाजूनी हं. म्हणजे राजकीय पक्षाच्या बाजूनी म्हणतोय मी, बरं. त्यांना थोडासा हातभार लागतोय आणि कुठेतरी राजकीय वळणाकडे ते जात आहेत. आणि मग राजकीय एकदा वळण लागलं हा. की असे कुठेतरी धमकावणाऱ्या स्टेटमेंट्स आपण म्हणतो त्याला, त्या बाहेर येतात आणि मग शस्त्र काढण्याची भाषा आणि मग उग्र होण्याची भाषा. आज जर तुम्ही पाहिलं की आपण म्हणतो की शांतिप्रिय समाज आहे आमचा जैन बांधव आणि ह्या शांतिप्रिय समाजाच्या मध्ये कोणीतरी घुसून त्या ठिकाणी तोडफोड करताय, अक्षरशः सुरी, चाकू आणि पोलीस महिला भगिनी देखील पाहिलं नाही त्यांनी. अक्षरशः खाली पाडल्या महिला भगिनी, पोलीस धक्काबुक्की केली. हे कुठलं आंदोलन आहे? नक्की साधायचं काय? म्हणजे तुम्ही कुठेतरी, आम्हाला अशी शंका आहे की आता येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीसाठी तुम्ही ताकद दाखवायचा प्रयत्न करताय का? आज सत्तेमध्ये असणारे मंत्री, आज हे माननीय लोढा म्हणून आहेत, यांनी काय केलं, एका विशिष्ट समाजाची बाजू घेतली. आज मंत्री हे पूर्ण राज्याचे असताना देखील एक विशिष्ट समाजाची बाजू ते घेऊच कसे शकतात? जो प्रश्न, मूळ प्रश्न काय आहे, कबुतरांमुळे होणारा आजार, आणि त्या ठिकाणी उच्च न्यायालयाने देखील शिक्कामोर्तब केलाय की कबूतरखाना त्या ठिकाणी हटला पाहिजे, कबुतरांना दाणे टाकणं बंद झालं पाहिजे, पालिकांनी त्या ठिकाणी कारवाई केली. मग आपण पालिकेपेक्षा किंवा प्रशासनापेक्षा किंवा न्यायालयापेक्षा मोठे आहोत का? तर आपण न्यायालयाचा जर अपमान करत असू तर मग हा कसला शांतिप्रिय समाज? असा प्रश्न मराठी एकीकरण समितीला पडतोय. आणि माझा जैन समाज, ज्या जैन समाजाला मी गेल्या अनेक वर्ष ओळखतोय, तो असा नव्हता. परंतु ह्या गेल्या काही वर्षापासून जर पाहतोय आपण, तर वेगवेगळे आंदोलन करणं, रस्त्यावर उतरणं, लोकांना वेठीस धरणं, याच्या अगोदर देखील जर आपण पाहिलं असेल, विलेपार्ले या ठिकाणी अनधिकृत जैन मंदिर होतं, त्याचं प्रकरण कोर्टामध्ये होतं, कोर्टाने आदेश दिले होते आणि ते तोडलं गेलं. कोणी तोडलं? प्रशासनाने तोडलं. मग त्यावेळेस देखील तुम्ही हजारोच्या संख्येने रस्त्यावर उतरलात. मोर्चा काढणं, आंदोलन करणं, सर्वांना त्याची मुभा आहे किंवा अधिकार आहेत, ते ठीक आहे. परंतु तुम्ही आता किती उग्र होताय? आणि यावेळेस पोलीस प्रशासन काय करतं, असा प्रश्न मराठी एकीकरण समिती करते. जैन मुनींनी जी भाषा वापरली, आम्ही त्याचा निषेध करतो. तुम्ही या महाराष्ट्रामध्ये शस्त्र काढायची भाषा आणि ताकद दाखवायची भाषा करू नका. समाज शांत असला पाहिजे, असंतोष पसरू नका. आणि या समाजामध्ये शांतता असून कायदा सुव्यवस्था अबाधित राहिलं पाहिजे, अशी मराठी एकीकरण समितीची भूमिका आहे. समाजामध्ये तेढ निर्माण होतील किंवा लोकांना वेठीस धरलं जाईल, अशा कुठल्याही भूमिका कोणत्याही लोकांनी घेऊ नये, अशी मागणी मराठी एकीकरण समिती बरोबर आहे. करते. म्हणजे ज्या जैन समाजामध्ये आणि मराठी एकीकरण समिती